तासगाव संघाला शेवटचा पुकार आहे. आपला जर एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर 3 धावांची पेनल्टी आपल्या संघाला लावली जाईल. पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल मॅच सुरू करण्यासाठी. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर सुनील वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन. पहिला बॉल यावेळेला मात्र लिडिंग एज घेतली. शॉट पॉइंट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पहिल्या चेंडूवर मिळवली जाते एकेरी धाव. बॅट्समनचे नाव स्ट्राईक एंडवर आता मात्र प्रवीण आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर सुजित आहे. गोलंदाजीसाठी सुनील सज्ज झालाय. त्यावेळेला एक ऑफ ब्रेकर चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केला. त्यानंतर मात्र आतल्या बाजूला घेऊन आले चेंडू. गोलंदाजाला मात्र बीट केलं जाते आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आज मात्र स्पर्धा प्रमुख आणि प्रमुख आयोजक पदी जर आपण पाहिलं तर सुभाष माळी, त्यानंतर स्वप्नील पुजारी, संदीप जाधव, सादिक शिकलगार, इरफान शेख, एकनाथ भांगे, असलम कादी, गणेश पुजारी आणि त्यानंतर एन्काउंटर स्पोर्ट्स करसुंडी सर्व ग्रामस्थ व युवा वर्ग करसुंडी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची फुल पिच ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. दिवस क्रमांक 4 या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसातील हा चौथा सामना. एका बाजूला डॉमिनेटर आटपाडी तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तासगाव. फलंदाजी करत असताना डॉमिनेटर आटपाडी, तासगाव आहे ना बॅटिंग. फलंदाजी करणारा संघ तासगाव आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ डॉमिनेटर म्हणजेच आटपाडी. सुनील गोलंदाजी मार्क करून ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला मात्र मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार. गुडलंदवर पिचिंग केला होता. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलेला हा बॉल मात्र कमी गतीनं पुढे सरकला. बॅटच्या स्लॉट मध्ये आला. बराचसा वेळ मिळाला हा फटका खेळण्यासाठी. सरळ हातानं मात्र चेंडूला सीमारेषा दाखवली प्रवीणनं. 6 धावांसाठी हा फटका. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार हा बॉल सुद्धा. आक्रमक होते. दोन्ही फलंदाजांनी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक धाव मिळवली. त्यानंतर मात्र गोलंदाज सुनीलला चांगली गोलंदाजी केली. 2 डॉट बॉल बॅक टू बॅक हाताळले आणि त्यानंतर मात्र चौथा आणि पाचवा चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडून दिलाय. 2 षटकार आणि एक सिंगल धाव अशा पद्धतीने 13 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 5 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक सुनीलच्या षटकातील. स्ट्राईक एंडवर प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडवर सुजित. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये एक लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. शेवटच्या चेंडूवर मात्र एकच धाव खर्च होताना पाहायला मिळते आणि मात्र ओव्हरच्या समाप्तीची घोषणा पंचांनी केली आहे. एक षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 14. प्रवीणच्या बॅट मधून 13 धावा, संघाची धावसंख्या 14 आणि 2 षटकार प्रवीणनं मात्र ठोकली असताना मात्र एक चांगली सुरुवात आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून तो करून देतोय. तासगाव संघाचा उमेश याला आम्ही विनंती करतोय की आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. तासगाव संघाचे उमेश, आपण कुठेही असाल तर आपल्याला विनंती असेल आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. 14 धावा धावफलकावरती आहेत एक षटकाच्या समाप्ती अखेरीस. बिनगडी बाद संघाची धावसंख्या आहे ती 14. या मॅचचा टॉस मात्र जो आहे तो डॉमिनेटर आटपाडी या संघाने जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून सुनीलनं हाताळलं. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळवली. सुजित मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आला. प्रवीण त्यावेळेला स्ट्राईक एंडवर होता. दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धावरित्या हाताळला गेला होता. त्यानंतर मात्र चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज प्रवीणने ठोकले आणि शेवटच्या बॉलवर आली एकेरी धाव. अशा रीतीने एकूण 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती लगावले गेले. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सत्यवान. यावेळेला मात्र अनइवन बाउन्स खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर कधीतरी चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त होते, कधीतरी चेंडू थोडासा खाली राहिलेला पाहायला मिळतो.
गेले 4 दिवस या स्पर्धेचा आनंद या खेळपट्टीवर घेतला जात असताना आता मात्र खेळपट्टीनं नक्कीच गोलंदाजाला साथ दिली. थोडासा खाली राहिला चेंडू, बॅट मात्र वरून भिरकावली गेली. स्विंग याला मिस म्हणावं लागतंय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन सोपावला गेलाय आणि निर्धाव चेंडूनं सांगता करत या ओव्हरची मात्र सुरुवात होते. ओव्हर नंबर 2 घेऊन सत्यवान गोलंदाजी मार्कवर आहे. 4 ओव्हर आहे 5 ओव्हर 4 षटकांचा सामना आपण बघतोय. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय, पुल होतोय वंडरफुल, पॉवरफुल आणि सक्सेसफुल. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय कणकणीत श्रीनाथ चषक चौकार. त्यांना विनंती आहे बाउंड्री पंच म्हणून कोणाला तरी ऑन साइडला बसायला सांगायचंय. सोनू भाऊ तिकडे कोणाला तरी थांबायला सांगा ना, तिकडे कोण नाही. प्रवीण एक इन्फॉर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मात्र डान्सिंग राऊंड विकेट फटका घेण्याचा प्रयत्न पंचांनी मात्र दोन्ही हात पसरवले, दोन्ही पायही पसरवले आणि एक अनोखा व्हाईट बॉलचा इशारा घोषित केला. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर होता चेंडू. लेगस्टिकच्या बाहेर गेलेल्या चेंडूवर मात्र पंचांनी अतिरिक्त धावांची घोषणा केली. अवांतर धावांमध्ये वाढ. सत्यवानचा हा बॉल सरळ हाताने खेळून काढलाय. लॉंगॉन मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. फंबल झालेले पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर खेळाडूच्या पायाला लागून चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतल्या दिशेने गेला. त्याच्यावर मात्र 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज खात्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. प्रवीणच्या बॅटमधून आलेल्या फटक्यावर मिळाल्या 2 धावा. धावफलक मात्र जाऊन पुढे सरकतंय आणि ते पोहोचतंय 21 धावांवर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, मिस टाइम स्ट्रोक, अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनवर एक जबरदस्त झेल. आता मात्र एक मोठा मासा जाळाला अडकलाय. प्रवीण कुठेतरी पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगल्या रीतीने डॉमिनेट केलं होतं प्रवीणनं समोरच्या संघाला, म्हणजे तासगाव संघाच्या मात्र तासगाव संघाच्या माध्यमातून जी फलंदाजी सुरू मैदानाच्या आतमध्ये असलेली आपण बघतोय. प्रवीण बादवून माघारी परतलाय. सत्यवाननं मात्र डॉमिनेट केलं या वेळेला प्रवीण सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला. यावेळेला हा ट्रॅकर बॉल आहे, उडवून दिलाय हवेमध्ये चेंडूला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची कोणताही प्रयत्न नाहीये. 22 धावा धावफलकावरती, 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅट्समन कोण आहे? उमेश सुजित स्ट्राईक एंडवर. यावेळेला मात्र सुजितच्या बॅट मधून येतोय खणखणीत फटका. चेंडू लॉंग ऑन रिजन, लॉंग ऑफ रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. सरळ हाताना चेंडू. चेंडू धाडला जातो लॉंग ऑफ रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. एक जबरदस्त स्ट्रोक, शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या बॉलवर मात्र जबरदस्त स्ट्रोक सोबत 6 धावा धावफलकावरती ऍड करताना आपण पाहिलं सुजितला. या ओव्हर मध्ये सुद्धा 14 धावा धावफलकावरती आपण वाढलेल्या पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा सुनीलनं खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये सत्यवान वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना 14 धावा खर्च करतोय. 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीखेरीज एका गड्याच्या मोबदल्यात तासगाव संघाच्या खात्यामध्ये.
बॉलर कोण होय बॉलर रोहित रोहित उर्फ बबलू जगताप, नवीन गोलंदाजी मार्कवर डॉमिनेटर आटपाडी संघाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवर उमेश, नॉन 28. स्ट्राईक एंडवर सुजित, धपलकावर धावा आहेत त्या 28. यावेळेला सरळ हाताने पुन्हा एकदा फटका खेळला, तोही फटका फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. विकेटचं पतन आणि आता मात्र उमेश बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका पटलावरती 3 गोष्टी नेहमी महत्वाच्या मानल्या जातात: टेक्निक, टेम्परामेंट आणि टायमिंग. टेम्परामेंट म्हणजे कुठेतरी संयमाचा बांध तुटलेला पाहायला मिळाला फलंदाजाचा. परिणामी हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात उमेश मात्र बाद होऊन माघारी परतले. गोलंदाजीसाठी रोहित उर्फ बबलू जगताप. यावेळेला मात्र सरळ हाताने हा फटका सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. सुजित एक जबरदस्त फलंदाजी करतोय. एकतर्फी एकहाती खेळी करण्याचा, एका बाजूनं किल्ला लढवण्याचं काम मात्र सुजित करताना पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला सुरुवातीला प्रवीण आला होता. प्रवीणच्या बॅटमधून सुद्धा चांगली फलंदाजी झाली होती. तदनंतर प्रवीण बाद झाल्यानंतर उमेशने त्याची जागा घेतली. उमेश मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतला. फक्त एक धाव उमेशच्या बॅटमधून आलेली होती. यावेळेला मात्र सुजित थांबायचं नाव घेत नाहीये. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू एक लॉंग ऑफ रिझन आणि एक लॉंग ऑन रिझन. सीमारेषेच्या बाहेर जाणारे हे 2 चेंडू 2 षटकार बॅक टू बॅक सुजितच्या बॅटमधून येत आहेत. पहिल्या चेंडूवर रोहित उर्फ बबलू जगतापनं विकेट पटकावला. त्याचा मात्र बदला घेण्याचा प्रयत्न कुठेतरी सुजितच्या माध्यमातून होतोय. थोडीच तोड उत्तर देण्याचा प्रयत्न है. ईट का जवाब पत्थर से देने की कोशिश मैदान के अंदर शुरू होती हुई. रोहितचा पुढील बॉल सुजित साठी. या वेळेला मात्र मिस टाइम झालाय. फटका फसलेला होता, परंतु खाली कोणीही नाहीये. क्षेत्ररक्षक नसलेल्या जागी निर्जन स्थळी हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांनी मात्र नक्कीच दाद दिली या मागणीला. पंचांकडून एक बोट आसमंताकडे उंचावलं जात आहे. यू हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड असं म्हणतायत पंच फलंदाजाला. सुजितला मात्र माघारी परतावून लावलं जात आहे. च्या स्वरूपात फलंदाज सुजित माघारी परतलाय. प्रवीण बाद झाला, उमेश बाद झाला. तदनंतर मात्र चेतन आणि आता मात्र आशुतोष याची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुजित सुद्धा माघारी परतलाय. 3 विकेट आतापर्यंत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 41. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलात तर आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर रोहित उर्फ बबलू जगताप आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. चेतन मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आहे. आशुतोष स्ट्राईक एंडवर येणारा नवीन बॅट्समन आपण बघतोय सुजितच्या जागेवर. आलो 2 मिनिटं. चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी मात्र जरूर झाली या पहिल्या 2 ओव्हरच्या खेळामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर एकूण 4 षटकार ठोकले गेलेत. एक चौकार या इनिंग मध्ये आलेला आपण पाहतोय. 2 षटकार सुजितच्या बॅटमधून, 2 षटकार प्रवीणच्या बॅटमधून. एक चौकार मात्र जो आहे तो प्रवीणच्या बॅटमधून आला होता. एकेरी दुहेरी धावांची जोड सुद्धा धावफलकावर आहे. सुजित जर पाहिलं तर एकूण
21 धावांवर आउट होऊन माघारी परतलाय. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक, लॉफ्टेड फटका, वाईड लॉंग ऑफ रिझन, वन बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. सुरेख अशी बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आशुतोष पॅव्हिलियन मधून सेट होऊन आल्यासारखा वाटला. पहिल्याच फुलर लेनच्या बॉलला मात्र त्याने वाईड लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईन दाखवली आहे. 4 धावांची वाढ मात्र संघाच्या धावफलकावर करून देतोय आशुतोष. हा फुल टॉस बॉल, या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक, लिडिंग एज घेतली होती विकेट किपरच्या डोक्याच्या वरून. शॉट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याच्या हातामध्ये मात्र हा बॉल चाललाय. एकेरी धावेनं मात्र नक्कीच या बॉलची सांगता होते. ओव्हरची मात्र समाप्तीची घोषणा होणार आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 46 धावा धावफलकावरती आहेत. 12-12, 13 आणि 14, 13 आणि 4, 17 आणि 18. या ओव्हरमध्ये एकूण 18 धावा गोलंदाज खर्च करतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं होतं रोहित उर्फ बबलू जगतापला. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर ओव्हर नंबर 1 हाताळली होती सुनीलनं, ज्या ठिकाणी मात्र त्यांनी 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सत्यवान आला होता दुसरं षटक घेऊन, त्याने सुद्धा 14 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 28 धावा धावफलकावरती होत्या आणि तिसरं षटक थोडंसं महागडं या ठिकाणी पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने एक मोठा विकेट जरूर पटकावला गोलंदाज रोहित उर्फ बबलू जगतापनं, परंतु ओव्हरमध्ये 18 धावा सुद्धा खर्च करतोय. तर एकूण धावसंख्या जर आपण पाहिलात तर 46 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 घेऊन नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. तुषार 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 बॉल कुठे आहे बॉल? नवीन गोलंदाज तुषार. तो आशुतोष. तुषारचा पहिला बॉल आशुतोष साठी. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन, लॉंग ऑन रिझन, सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू सीमारेषा पार, फरार. मिळतील धावा 4 आणि येतोय खणखणीत चौकार तुषारच्या बॅट मधून. आशुतोष नक्कीच एक चांगली बॅटिंग सादर करतोय. मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक खेळी आशुतोषच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 2 चौकार, 1 सिंगल रन. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना आशुतोषने केला, त्यामध्ये त्याने 9 धावा संघासाठी जमवल्या. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय गोलंदाज तुषारच्या. लॉंग ऑन रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला हा पहिला बॉल आपण पाहिला. या वेळेला मात्र ओव्हर द विकेटचा मारा. हा फुल टॉस बॉल, एक पाऊल पुढे आले होते, चांगलं पदलालित्य दाखवलं. चेंडूला मात्र मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीये. डीप मिड विकेट मधून चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल. तुषार आता मात्र नक्कीच पुढील चेंडूसाठी सज्ज होईल. तद्वर मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर चेतनला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळते. स्ट्राईक एंडवर चेतन, नॉन स्ट्राईक एंडवर आशुतोष. तीन मॅच होणार अजून. 3 नाही 2. 1 2 ही चौथी की 5वी? चौथी मॅच आहे. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, फिरकी गोलंदाजीचं अस्त्र वापरलं गेलं होतं. पंचांकडे मात्र मागणी केली, पंचांनी मात्र ती कबूल केली आहे. यष्टीच्या स्वरूपात, स्टंपिंगच्या स्वरूपात मात्र चेतनला माघारी परतावून लावलं जाते. क्विक यष्टी किपिंग, आपण विकेट किपिंग पाहतोय. यष्टी रक्षण तितकंच चपळ असलेलं आपण पाहिलं. चेतन मात्र नक्कीच बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंडवर आला होता. शून्याचा चष्मा घालून मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात चेतन मात्र तंबूच्या दिशेला माघारी परतलाय. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट. अशा पद्धतीने मात्र तुषारची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केलेत, 1 विकेट मात्र पटकावतोय एसटीसीच्या भूमिकेत. आता आपण बघितलं तर चेतन मात्र बाद होऊन माघारी परतून नवीन बॅट्समन मैदानामध्ये. पंढरनाथ चिंचकर खटावचे त्यांनी सांगितलं किती तारखेपासून 23 तारखेपासून त्यांच्या गावात लीग आहे, पण त्याला कातर खटावला आणि तासगाव तालुका अलाउड केलाय त्यांनी. आणि तिथं पण एका दिवशी एक लीग असून पण एका दिवशी एक सेमीफायनलला जाणार ही पोकरा देऊ. पंढरीनाथ चिंचकर ना? कुठे आहे ती स्पर्धा? कातर खटाव. आणि आणखीन एक मोठी घोषणा या ठिकाणी केली जाते. आज मात्र कातर खटाववरून सन्माननीय पंढरीनाथ चिंचकर साहेब या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित राहत आहेत आणि त्यांनी एक मोठी घोषणा केली की त्यांच्या स्पर्धेमध्ये, म्हणजे जी 23 तारखेपासून स्पर्धा चालू होणार आहे,
साखळी पद्धतीची, त्यामध्ये मात्र तासगाव तालुक्याला सुद्धा या ठिकाणी प्रवेश दिला गेलेला आहे. तर एक आनंदाची गोष्ट आहे तासगावकरांसाठी की तासगावच्या संघांना सुद्धा कातर खटावच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल. तर लीग स्पर्धा आहे, साखळी पद्धतीची जी स्पर्धा आहे 23 तारखेपासून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे आणि पंढरीनाथ चिंचकर साहेब आमच्यापर्यंत घोषणा करतायत की तासगाव तालुक्यातील संघांना सुद्धा या साखळी पद्धतीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे. आशुतोष स्ट्राईक एंड वरती, व्हाईट बॉलचा इशारा, स्वर चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. तर चालू असलेली मॅच आपण बघतोय, एका बाजूला डॉमिनेटर आटपाडी तर दुसऱ्या बाजूला तासगाव. 4 ओव्हरचा हा खेळ आहे. चौथ्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलात तर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, एक फ्लायटेड डिलिव्हरी हाताळली गेली होती गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. एक फसवा चेंडू ठरलाय फलंदाज आशुतोष साठी. बॅट अगोदरच भिरकावली जाते, चेंडू मात्र नंतर ट्रॅव्हल करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडून सांगता झाली. आता मात्र या इनिंगचा शेवटचा चेंडू असणार आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 धावा या ओव्हर मध्ये 5 चेंडूंमध्ये खर्च केले आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल तर गोलंदाज तुषारच्या षटकातील. या इनिंगचा शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकता. 4 ओव्हरची ही मॅच आहे. आतापर्यंत शेवटचा बॉल आता मात्र फुटपत लांबी गाठेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही, स्ट्रेट इन टू दी बास्केट, विकेटचं पतन आणि 4 ओव्हरच्या खेळाची समाप्ती. तर कात्रेश्वर रथोत्सवानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्री कात्रेश्वर प्रीमियर लीग 2022 दिनांक 23 फेब्रुवारी पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मौजे कातर खटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 51,000 रुपये रोख रक्कम श्री कात्रेश्वर ग्रुप, कातर खटाव, बँगलोर, मुंबई श्री विनायक सिंहासने साहेबांच्या वतीने पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये रोख रक्कम श्री कात्रेश्वर ग्रुप, कातर खटाव, बँगलोर, मुंबई श्री विकास जाधव साहेब यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांक 21,000 रुपये रोख रक्कम मोरवाक व मार्दवी शिंदे यांच्या माध्यमातून बालाजी निंबाळकर उपसरपंच बोंबाळे गावचे यांच्या माध्यमातून हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपये रोख रक्कम श्री कात्रेश्वर ग्रुप, कातर खटाव, बँगलोर, मुंबई, मंगल ज्वेलर्स कातर खटाव यांच्या माध्यमातून हे 11,000 रुपयाचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, इतर आकर्षक बक्षिसे, विशेष सहकार्य काव्या स्पोर्ट्स, शैलेश लुकडे, अंकुश रुपनूर मायनी, सुयश स्पोर्ट्स कातर खटाव, श्री पंढरनाथजी चिंकर, पिण्याच्या पाण्याचे सौजन्य कात्रेश्वर ॲक्वा कातर खटाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आपण बघणार आहोत 23 फेब्रुवारी पासून. आणि तासगाव तालुक्यासाठी एक विशेष आनंदाची बाब आहे की कात्रेश्वर प्रीमियर लीग 2022 मध्ये आपल्याला प्रवेश खुला केलेला आहे. पंढरीनाथ चिंचकर साहेबांनी ही घोषणा केली आहे. तर तासगावकरांसाठी ही आनंदाची बातमी आपण बघतोय. जर तासगाव तालुक्यातील कोणत्याही संघाला या कात्रेश्वर प्रीमियर लीग 2022 मध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी पंढरीनाथ चिंचकर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. संदीप पवारने अरे एकाने सांगा ना, संदीप पवारने संपर्क साधा म्हणून सांग. संदीप पवार यांना विनंती असेल आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. संदीप पवार आपल्याला विनंती करतोय की आपण कुठेही असाल तर आपण कृपया लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. इथे बसायला नका, तिथे गडबड करतात लोक. पाणी आहे का?
पाणी संपलं तेच जावा की तेच जावा मला आणतो इकडे ते तुम्हाला बी देतो त्यांना बी देतो ओंकार पुजारी ओंकार पुजारी साहेबांचा असते ओंकार पुजारी तर पुढील मॅचचा टॉस आपण उडवून घेणार आहोत ओंकार पुजारी साहेबांच्या शुभ हस्ते. बोल की या पुढील सामना असणार आहे एसके फायटर सांगोला विरुद्ध विश्वजित युथ फाउंडेशन कवठे महांकाळ. दोन्ही संघांच्या संघनायकांचं आगमन मात्र होतंय. ओंकारजी पुजारी ज्यांच्या माध्यमातून आज मात्र या संपूर्ण स्पर्धेला बॉल सौजन्य लाभलंय आणि त्यांच्या माध्यमातून हा पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करून घेतोय. कवठे महांकाळ संघनायक आपण थोडस कॅमेऱ्याच्या दिशेने फेस करून उभं राहायचंय. सुभाजी सुभाजी हे असं उभं करा प्रत्येक षटकासाठी 100 रुपये स्वराज कृषी केंद्र आटपाडी. आटपाडी संघ आपण थोडस सगळ्यांनी मागे या प्लीज. सर्वांनी मागे या. डॉमिनेटर आटपाडी संघ आपण थोडस बाउंड्री लाईन पासून आतमध्ये बसायचंय. है ना मागे घ्या की ए तात्या ए तात्या माग घ्या यांना जरा यांना इकडे त्या ज्युसी फुलटॉस बॉलचा पुरेपूर फायदा फलंदाज सौरभनं उचललाय. वाईडिश लॉंग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. 4 धावांसाठी हा फटका सौरभच्या बॅट मधून. उमेशचा पुढील चेंडू यावेळेला कट केला जातोय. एक जबरदस्त स्ट्रोक, एक क्लासिकल स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली जाते, गॅप शोधला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे.
ज्ञानेश्वर दनवे यांनी डीप मिडविकेट मध्ये एक जबरदस्त कॅच पकडली होती बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर नाना पाटील यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक ज्ञानेश्वर दनवे यांच्यासाठी आलेलं आहे. तर ज्ञानेश्वर दनवे आपल्याला विनंती आहे, यावेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रोक डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतील, चेंडूला पेक करतील, चेंडूचं गॅदर करेल आणि मग एक धाव मात्र तोपर्यंत दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न आहे. 2 धावांची वाढ मात्र संघाच्या धावफलकावरती होताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वरजी दनवे यांना मात्र नाना पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं रोख रक्कमे 51 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आलंय. चांगला स्ट्रोक, 2 धावांची वाढ मात्र संघाच्या धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा एक लॉफ्टेड फटका कट केला जात आहे चेंडूला आणि बघूया ट्रॅव्हल करतोय बॉल, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला अडवतील. तोपर्यंत मात्र आणखीन 2 धावा धावफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आपण लक्ष टाकलं तर 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती, 54 धावांची गरज आहे डॉमिनेटर आटपाडी संघाला. पहिल्या 3 दिवसांमध्ये माळशिरस, इस्लामपूर, नागठाणे आणि करोलिटी हे 3 संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करतायत. आजच्या दिवसामध्ये चालू असलेला खेळ आपण बघतोय, एक संघ जो आहे तो टॉप 4 मध्ये प्रवेश मिळवणार आहे आणि मग या 4 संघांना पारितोषिक लागू असणार आहे, कारण 4 पारितोषिक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक अशा पद्धतीने मात्र 4 पारितोषिक सांघिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील. वैयक्तिक पारितोषिकांकडे जर आपण लक्ष टाकलं तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी सुद्धा पारितोषिक आहे. दरम्यान हा जबरदस्त स्ट्रोक आपण सौरभच्या बॅट मधून येताना पाहतोय. एक खणखणीत षटकार आलाय. ज्ञानेश्वर दनवे आपल्याला विनंती आहे, आपण कुठेही असाल तर लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. दरम्यान प्रत्येक षटकारासाठी स्वराज्य कृषी सेवा केंद्र आटपाडी यांच्याकडून 100 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे आणि एक जबरदस्त फटका या ठिकाणी आलेला आपण पाहतोय. सौरभच्या बॅट मधून 2 चौकार, 2 दुहेरी धावांचे फटके आणि एक षटकार. अशा पद्धतीनं सौरभची एक आक्रमक आणि विस्फोटक अशी खेळी आपण बघतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. सांगोला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, त्यांनी मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॉलरचं नाव सांगा. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर अजित, स्ट्राईक एंडवर. फलंदाजीसाठी अजित आहे, गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज म्हणून आपण बघतोय. म्हणून खाली आली पहिला बॉल यावेळेला मात्र आडव्या बॅटनं फटका खेळला अजितनं. लॉंग ऑन रिझन खेळाडू मध्ये आपण जर पाहिलात तर उमेश उपस्थित होते. चेंडूवर धावा मिळवत आहेत. बॉलरचं नाव सांगा.
मिलाप या ठिकाणी सौरभच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र नक्कीच मिस टाइम आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वर जाताना पाहायला मिळतोय. एक धाव मात्र जरूर संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आपण बघू शकतो 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. स्ट्राईक रोटेट मगाशी कॅच घेतलं ते आटपाडीचं आम्ही साहिल तुला कॉल करतो मी मॅच मध्ये. यावेळेला मात्र हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाहीये. निर्जन स्थळी मात्र टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतील, चेंडूला अडवतील, चेंडूची फेक करतील. तद्वर मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकणार आहे. 26 धावा धावफलकावरती आपण बघतोय. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या धावा 54, त्यापैकी अर्धी धावसंख्या पूर्ण झालेली आहे, म्हणजे 27. अर्धवट षटक, अर्ध जे धावसंख्येचं लक्ष आहे ते पूर्ण केलं गेलेलं आहे. 26 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला अतिरिक्त उसळी चेंडू मध्ये प्राप्त झालेली पाहिली, त्याचा माझा पुरेपूर फायदा उचलला. फाईन लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला धाडून दिलंय. एक जबरदस्त खणखणीत चौकार सौरभच्या बॅटमधून. अक्षरास का काढतोय चांगला फटका. थोडं डाव्यात आणि की मग हाफ ट्रॅकर बॉल होता, अतिरिक्त उसळी होती. एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स चेंडू मध्ये पाहायला मिळाला. चेंडूला मात्र नक्कीच दिशा दाखवली गेली असं म्हणावं लागेल, कारण फटक्यात ताकद पुरेशी नव्हती. फाईन लेग रिजन बाउंड्री लाईनचा खेळाडू जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, त्याला मात्र पार केलं गेलं. सीमारेषेच्या बाहेर धाडला गेला चेंडू. 30 धावा धावफलकावरती आपण बघू शकता. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. या वेळेला मात्र मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत षटकार सौरभच्या बॅट मधून. धन्यवाद. आणि धावफलकावरती धावा आपण बघू शकता 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि अमित ननवरे यांना नाना पाटील यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मगाशी तो बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला गेला होता अमित ननवरे यांच्या माध्यमातून, तर त्यासाठी मात्र नाना पाटील यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला बॅट्समन आपण बघतोय सौरभ. चांगली फटकेबाजी. स्वराज्य कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मागील ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक षटकार ठोकला गेला होता. नवीन बॉलर कृष्णा गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 घेऊन सज्ज झालाय. तो नाही पण हा तरी आलाय, पण आलाय. राऊंड विकेटचा मारा. या वेळेला मात्र अजितला बीट केलं जाते कृष्णाच्या माध्यमातून. चेंडू ट्रॅव्हल करतो विकेट किपरच्या हातामध्ये. चेतन आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. अजित मात्र नक्कीच मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात दिसतोय. आतापर्यंत मात्र अजितच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर फक्त एकच धाव आली आहे. दरम्यान हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न मात्र कुठेतरी फसलेला दिसतोय. उमेश आहे चेंडू खाली आणि एक जबरदस्त झेल उमेशच्या माध्यमातून टिपला जातोय. अजितची खेळी संपुष्टात. पहिला झटका, पहिला गडी बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. डॉमिनेटर आटपाडी संघाच्या माध्यमातून. दोन षटकार, 4 चौकार, 2 दुहेरी धावांचे फटके आणि एक सिंगल रन
अशा पद्धतीची फलंदाजी झाली आहे. यावेळेला मात्र बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये स्वतः कृष्णाला चेंडूला अडवतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. कृष्णाच्या सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये अजून एकही धाव आलेली नाहीये आणि एक विकेट जो आहे तो कृष्णाच्या खात्यामध्ये आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण करणार पुढील फेरीमध्ये प्रवेश आणि कोण जाणार या स्पर्धेच्या बाहेर. दरम्यान आता मात्र एक लाऊड अपील केला गेलाय आणि स्वतः फलंदाज ज्या ठिकाणी आपण पाहतोय सौरभ तंबूच्या दिशेला माघारी परतताना दिसतोय. झेलबादच्या स्वरूपात मात्र तो बाद घोषित झाल्यानंतर या ठिकाणी बॅक टू द पवेलियन दुसरा झटका लागतोय. आता मात्र एक मोठा झटका कृष्णाच्या गोलंदाजीवर मात्र नक्कीच यश प्राप्त झालं ते सौरभच्या स्वरूपात हा फलंदाज बाद केल्यानंतर. दुसरा विकेट कृष्णाच्या खात्यामध्ये. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि 2 विकेट कृष्णाच्या खात्यामध्ये. दरम्यान स्पर्धा प्रमुख सादिक शिकलगार यांचं मैदानामध्ये आगमन झालंय. नाही ते आम्ही आठवण करून देतो की टी टाइम झालाय, आता चहाची गरज आहे. विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन बॅट्समनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहित एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ पवार. गोलंदाजी मार्कवरून कृष्णा 5वा चेंडू घेऊन. यावेळेला मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी केली आहे कृष्णाने या ओव्हर मध्ये. एकही आपण लगावले गेलेले पाहतोय. शेवटचा बॉल कृष्णाच्या षटकातील शिल्लक आहे. किती पाहिजे रे? 7 चेंडू 18 धावांची गरज. डॉमिनेटर आटपाडी संघाला. दरम्यान अशीच जर गोलंदाजी होत राहिली कृष्णाच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवर सुद्धा निर्धाव चेंडू टाकला गेला तर या संपूर्ण स्पर्धेतलं निर्धाव षटक कुठेतरी हाताळण्याची संधी कृष्णाच्या हातामध्ये आहे. आणि नुसतं निर्धाव षटक नाही तर त्यासोबत 3 विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये आपण पाहू शकता. 2 रोहित मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक रोहित जमदाडे आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर रोहित जगताप उर्फ बबलू. धावफलकावरती धावा आपण बघतोय 36. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 54. उर्वरित 7 चेंडूंमध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे. मॅच मात्र काही क्षणासाठी या ठिकाणी थांबली जाते. 4 धावांची पेनल्टी. 4 धावांची पेनल्टी. 1 2 3 4. कोणी घातलं जीन्स? कोणाला लागली? त्यांना लागले. बॉलरला. आपण स्पर्धा चालू होण्यापूर्वीच नियम सर्व सांगितलेले होते की ट्रॅक सूट मध्ये खेळाडू असणं गरजेचं आहे. जीन्स पॅन्ट अलाउड केली जाणार नाही याची आपण सर्व संघांना नोंद दिली गेली होती. धावफलकावरती धावा मात्र 36 आहेत. कृष्णाच्या गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर एकही धाव अजूनपर्यंत खर्च केली गेलेली नाहीये. 3 विकेट कृष्णाच्या खात्यामध्ये आपण पाहू शकता. आणि दरम्यान काय रे? चला जास्त विचार विनिमय करू नका. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाहीये. लगेच मॅच चालू करायची. जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. नो बॉल मध्ये 4 फिल्टर पेनल्टी नो बॉल मध्ये मारतो. कशाला असं डायरेक्ट वरती लिहा ना 4 रन पेनल्टी. नाही ना. नाही पहिले नंतर मारू आपण नाही त्यांना 4 रन कमी करून सांगावे लागतील ना. बॅटिंगला कमी होतील ना तेवढे रन. फिल्डिंगला पेनल्टी लागली आहे. फिल्डिंगला लागले. 7 बॉल 18 पाहिजे होते ना. 7 बॉल 14 पाहिजेत आता. आता
आता 7 बॉल 14 7 चेंडू आणि 18 धावांची गरज होती. क्षेत्ररक्षण करणारा संघ तासगाव संघाला 4 धावांची पेनल्टी लागते, म्हणजे उर्वरित 7 चेंडूंमध्ये आता मात्र फक्त 14 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर कृष्णा शेवटचा बॉल घेऊन, या बॉलवर मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, निर्धाव षटक हाताळण्याची संधी मात्र हातातून हुकली जाते. एक धाव येते शेवटच्या चेंडूवर आणि या एकेरी धावेसोबत 3 विकेट कृष्णाच्या खात्यामध्ये. कृष्णाची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच कृष्णाच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 चेंडू हाताळले, फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट त्यानं मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये पटकावलेले आपण पाहतोय. तर 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. शेवटचा ओव्हर या ठिकाणी शिल्लक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. डॉमिनेटर आटपाडी विरुद्ध तासगाव या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना. पहिल्या ओव्हरमध्ये उमेशने 19 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुलनं 17 धावा खर्च केल्या आणि कृष्णानं मात्र एक चांगला कमबॅक करून दिलाय, फक्त 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र उर्वरित 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर चेतन नवीन गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर रोहित जमदाडे, नॉन स्ट्राईक एंडवर रोहित जगताप, असे 2 रोहित मैदानाच्या आतमध्ये. इथं पण द्या बरं का ना पण 6 चेंडू 13 धावा. चेतन विरुद्ध रोहित, कोण जिंकणार कोण हरणार? पहिला बॉल, या वेळेला मात्र आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव मात्र जरूर या ठिकाणी मिळवली जाणार आहे. 2 फलंदाजांकडून एक चांगले रनिंग बिटवीन द विकेट आणि एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकतंय. गोलंदाजी मार्कवर चेतन, 5 चेंडू 12 धावा. आता मात्र हे काउंटडाऊन सुरू झालंय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. 6 चेंडू 13 धावा हव्या होत्या, पहिल्या चेंडूवर एकेरी धाव पटकावली. आता मात्र 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे डॉमिनेटर आटपाडी संघाला. हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उसळी चेंडू मध्ये पाहायला मिळते. फलंदाजाला मात्र बीट केलं जातंय. स्ट्राईक एंडवर बबलू जगताप म्हणजेच रोहित जगताप. त्यांच्या हातात दे. कोणाला आहे? 4 चेंडू 12 धावा, एक सिंगल रन, एक डॉट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी आहे चेंडू मध्ये. पंचांकडून काय इशारा येतोय बघूया. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जुळली जाणार आहे. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम निर्णय असेल. त्यावेळेला मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, तोपर्यंत चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय खणखणीत श्री चेंडू आणि 7 धावांची गरज. एक जबरदस्त रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. डॉमिनेटर आटपाडी विरुद्ध तासगाव या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना आपण बघतोय. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच जर बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. त्यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक, एक लॉफ्टेड फटका. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आणि हा बॉल सुद्धा जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चेतन 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 आणि स्ट्राईक एंडवर मात्र बबलू जगताप. या बॉलवर इनसाइड एज घेतली आहे. आता मात्र शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू उपस्थित आहे. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 2 चेंडू 3 धावांची गरज असताना 1 धाव आली आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. एका चेंडूवर 2 धावांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आहे. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकणार कोण हरणार, कोण आपलं स्थान या स्पर्धेमध्ये कायम राखणार आणि कोण जाणार या स्पर्धेच्या बाहेर. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये भाकीत केली जात नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये असा हा रंगतदार सामना आपण बघतोय श्रीनाथ चषक 2022 मध्ये. दिवस क्रमांक 4, सामना क्रमांक 4. एका बाजूला डॉमिनेटर आटपाडी, दुसऱ्या बाजूला तासगाव. डॉमिनेटर आटपाडी संघाला जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. काय या 2 धावा पूर्ण होणार की गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांकडून या 2 धावांचा प्रयत्न रोखला जाणार. परंतु परिस्थितीला हाताळण्याचं कौशल्य ज्या व्यक्तीमध्ये असतं तो मात्र जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. आता मात्र तणाव दोन्ही बाजूला आहे. प्रेशर दोन्ही बाजूला आहे. प्रेशर कुकर सामना आहे. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आहे. एक चेंडू 2 धावा आणि या बॉलवर मात्र एक मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतो एक विजयी षटकार. एक विशेष बाब आहे या मॅचच्या बाबतीत, जी 4 धावांची पेनल्टी लागली आहे. जर ही पेनल्टी लागली नसती आणि हा षटकार आला असता तर ही मॅच जी आहे ती टाय झाली असती आणि सुपर ओव्हरचा सामना आपल्याला बघायला मिळाला असता. परंतु एक छोटीशी चुकी किती महागात पडली आहे बघा. एक संधी मिळाली असती, जर चुकी केली नसती तर त्या पेनल्टी लागली नसती आणि ती पेनल्टी लागली नसती तर हा षटकार मारून सुद्धा ही मॅच टाय झाली असती. हा स्कोर लेवल झाला असता.